नमस्कार, मी दादासाहेब चोरमले. आज आपण एक वेगळा विषय घेऊन पुढे येतोय. आजचा व्हिडिओ प्रामुख्यानं आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले अनेक दिवस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या बातम्या सारख्या प्रसारमाध्यमांमधून येत आहेत. मात्र हा विस्तार कधी होणार आणि या विस्तारामध्ये कुणाची गच्चंती होणार आणि नव्यानं कुणाला संधी मिळणार किंवा आहे त्या मंत्र्यामधील कोणत्या मंत्र्याची बढती होणार हा विषय सर्वत्र चर्चेला येतोय. मला असं वाटतंय की सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावरती आहेत. कदाचित ते परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करतील किंवा हे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, असा एक सर्वसाधारणपणे अंदाज बांधला जात आहे. आणि मग या विस्तारामध्ये कोणत्या मंत्र्यांना संधी मिळणार आणि कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार ही चर्चा सुद्धा खूप रंगतदार पद्धतीने रंगवली जात आहे. याच्यामध्ये असंही बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं की या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील किंवा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी असतील, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील किंवा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान असतील, यांची प्रामुख्यानं गच्चंती अटळ आहे अशा पद्धतीनं बातम्या पेरल्या जात आहेत. आता याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा किती सत्य आहे हे आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर समजेल किंवा नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे सर्व आराखडे आज आराखडे बांधले जात आहेत. किंवा नव्यानं कुणाला संधी मिळणार तर तुम्हाला माहिती आहे की नुकतंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ते राज्यसभेवरती आले, त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचं आणि चांगल्या खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर अशी ही चर्चा घडते की आता तुम्हाला माहिती आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर यशस्वी केलं. 6 खासदार त्यांचे उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत आले. त्यामुळे एकनाथ शिंदेचं लोकसभेमधील संख्याबळ वाढलं आणि त्यामुळे त्यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाची त्यांच्यामधील एका खासदाराला कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे कॅबिनेट दर्जाचे मंत्री होतील. त्याचबरोबर एक राज्यमंत्रीपद सुद्धा त्यांच्या वाट्याला येते. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं राज्यमंत्रीपदासाठी अनेक नावं आहेत. आता कुणाला संधी मिळणार किंवा एकनाथ शिंदे कुणाला झुकतं माप देणार हे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसून येईल. मात्र महाराष्ट्रामधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतली जाण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत आणि त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घेऊन त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद सोपवले जाण्याची अशाही बातम्या आपण प्रसारमाध्यमांमधून बऱ्याच ठिकाणी ऐकलेल्या पाहायला मिळालं. मात्र दुसरी गोष्ट इंटरेस्टिंग आहे ती म्हणजे कोणती, तर या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं प्रमोशन होणार आणि अमित शहा या देशाचे उपपंतप्रधान होणार. म्हणजे भविष्यातील 2029चा अमित शहा हे पंतप्रधान पदाचा चेहरा असला तर काय आश्चर्य वाटायला नको. आणि म्हणून नरेंद्र मोदी यांच्या अतिशय विश्वासातले अमित शहा मानले जातात. आपल्या सर्वांना माहिती आहे की जे काय या देशामध्ये उद्योगपती आहेत त्याच्यामध्ये जर आघाडीचे उद्योगपती म्हटलं तर गौतम अदानी हे खरं तर गौतम अदानी यांची 2012 पूर्वीची जर संपत्ती आपण बघितली तर 50-55 हजार कोटीची होती आणि आज जर संपत्ती बघितली तर जवळपास 7 ते 8 लाख कोटीची रुपयाची झालेली आहे. आणि मग गौतम अदानी त्याचबरोबर अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सर्वजण गुजरात या राज्यामधून येतात आणि मग कळत न कळत गौतम अदानीचं आणि अनिल अंबानी हे अमित शहा यांच्या पारड्यामध्येच वजन टाकणार. आणि आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी हे तसे कोणावरती विश्वास ठेवणारे पंतप्रधान नाही आहे. मात्र नरेंद्र मोदी यांचं जर एखाद्यावरती विश्वास बसला तर त्याला छप्पर फाडके देतात अशीही त्यांची ख्याती आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी अमित शहा यांना संधी देण्याची दाट शक्यता आहे. मात्र तसं झाल्यास अमित शहा यांच्या नावाला भारतीय जनता पक्षाअंतर्गत
खूप मोठा अंतर्गत विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असंही म्हटलं जात आहे किंवा अशाही बातम्या प्रसारमाध्यमांमधून येत आहेत की बाबा मुख्य म्हणजे RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच अमित शहा यांच्या नावाला विरोध आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं मोहन भागवत जे असतील किंवा आपले नितीनजी गडकरी असतील किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असतील, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे असतील किंवा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, हे सर्व मातबर नेते आपापल्या राज्यामध्ये ओळखले जातात. आणि ह्या मातबर नेते, हे सर्व मातबर असणारे नेते हे RSSशी कनेक्टिंग नेते आहेत. त्यामुळं RSSच्या विचाराचे हे नेते आहेत. त्यामुळं जर या दिग्गज किंवा आणखीन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा सुद्धा अंतर्गत अमित शहा यांच्या नावाला विरोध असण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण तसंच आहे की कारण का राजनाथ सिंग हे गेले अनेक वर्ष उत्तर प्रदेशच्या आणि केंद्राच्या राजकारणामध्ये दिग्गज म्हणून मानले गेलेले आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्यावरती मोठी चांगल्या खात्याची जबाबदारी होती. त्यांनी अनेक वर्ष उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे. आणि कोणी तर मागून आला आणि आपल्या पुढे गेला तर हे कोणाला सहजासहजी रुचत नाही. आणि त्यामुळं अमित शहा यांना पक्षांतर्गतच खूप मोठा विरोध झाला तर आश्चर्य वाटायला नको. कारण की काय, जर अमित शहा जर उपपंतप्रधान झाले तर 2029च्या पंतप्रधान पदाचा आपोआप अमित शहा हे चेहरा बनू शकतात. आणि ते जर चेहरा बनले तर सगळं काही पुन्हा गुजरातमध्येच सत्तेचं केंद्रीकरण होणार. अशामुळं कदाचित तुम्हाला माहिती आहे की उत्तर प्रदेश हे लोकसंख्येने सर्वात मोठं राज्य आहे. त्या भागातून खूप मोठ्या प्रमाणात ते खासदार येतात. त्याचबरोबर त्याच्यानंतरचं बिहार आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर राजस्थान आहे, त्याच्यानंतर आपलं मध्य प्रदेश आहे. ही जी सगळी राज्य आहेत ही सगळी मोठी राज्य आहेत आणि या राज्यामधून मोठ्या प्रमाणातून मोठ्या संख्येने खासदार ची संख्या असल्यामुळे ते निवडून येतात. आणि त्यामुळं सहजासहजी बाकीच्या राज्यांना सुद्धा ही न परवडणारी गोष्ट आहे की पुन्हा जर गुजरातच्या हातामध्ये जर सत्ता गेली तर म्हणजे मोदींच्या 15 वर्षाचा कार्यकाल आणि परत भविष्यातल्या आणखी किती वर्षाचा कार्यकाल गुजरातकडे जाणार. त्यामुळं कदाचित भाजपा अंतर्गतच अमित शहा यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गोष्टी खऱ्या की खोट्या याच्यामध्ये न जाता अशा वृत्तांना दुजोरा दिला जातोय. परंतु ह्या गोष्टी खऱ्या होतील की खोट्या होतील हे तुर्तास आपल्याला त्याची थोडीशी वाट पाहावी लागेल. वेळच आपल्याला सांगेल की म्हणजे अमित शहा उपपंतप्रधान होणार आणि उपपंतप्रधान झाले तर नेमकी भाजप अंतर्गत काय रिॲक्शन येणार आणि मग खऱ्या अर्थानं मग भाजपमध्ये सत्तेचं चढाओढ सुरू होणार. अशाही गोष्टी घडण्याची शक्यता आहे. पण हे कधी, जर मी आत्ता बोललो त्या गोष्टी घडल्या तर. मात्र ह्या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत. म्हणजे यामधील कोणत्याही गोष्टीला तसा अधिकृत दुजोरा नाही आहे किंवा पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा अद्यापही जाहीर केलेलं नाही आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार होणार किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितलं नाही जाहीररित्या की मी माझ्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहे. असा कुठलाही अधिकृत दुजोरा नाही. मात्र ह्या सगळ्या चर्चा ह्या जरतरच्या चर्चा आहेत. मात्र यामधील नेमकं कोणकोणत्या गोष्टी खऱ्या होतील किंवा कोणकोणत्या गोष्टी खोट्या ठरतील याची आपल्याला काही दिवस तरी वाट पाहावी लागेल. तोर्तास याच ठिकाणी थांबू. धन्यवाद. नमस्कार.